तर जसं पहिल्या पाकळीतून दुसरी पाकळी उमलते तशाच प्रकारे काय झालेलं आहे तर 5व्या अध्यायातून 6वा अध्याय, 6व्या अध्यायातून 7वा अध्याय, 7व्यातून 8वा अध्याय निर्माण झाला. आणि 9वा अध्याय जो आहे तर तो 9वा अध्याय काय आहे तर राजविद्या राजगुह्य आणि पवित्रम इदम आणि उत्तम. किती सुंदर अशा प्रकारचा सुरुवात करताना काय भगवंताने केलेली आहे पहा की भगवंतांनी रचना अशा प्रकारची इदम तू ते गुह्यतम प्रवक्ष्याम्यनुसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभा. तर भगवंतांनी पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं की मी तुला अशा प्रकारचं ज्ञान सांगतो की त्या ज्ञानाने का होईल तुझ्या अशा या जगातून, या दुष्ट चक्रातून, ह्या जगातून किंवा या बंधनातून तुझी सुटका होईल. तर अशा प्रकारचं ज्ञान मी तुला सांगतो. आता ज्ञान सांगतो म्हटल्यानंतर देवाने काय केलं, देव ज्ञान सांगतो म्हटल्यानंतर देवाने काय सांगितलं की काय सांगितलं की ज्ञान विज्ञान सहितम. म्हणजे मी तुला ज्ञान सांगतो, परंतु एक आता विचार करायचा आहे की आपण ज्याला आपण सार म्हणतो ना, भगवंत घ्यायचा आहे, आपल्याला ज्ञान पाहिजे. आणि विचार जर केला तर एक असं आहे देवाची ज्याला आपण प्राप्ती म्हणतो, ज्याला मोक्ष म्हणतो, ज्याला आनंद म्हणतो, ज्याला सुख म्हणतो, ज्याला आपण स्वरूप म्हणतो, जे आपलं स्वरूप नष्ट झालेलं आहे. स्वरूप नष्ट झाले म्हणजे याचा अर्थ काय, आपण की विचार जर केला ना तर आपण भ्रमिष्टपणे ह्या जगामध्ये आपण वावरत आहोत. जसा एखादा मनुष्य भ्रमिष्ट व्हावा जत्रेमध्ये, आपण कुठून आलोय माहित नाही, कुठं आलोय माहित नाही, कशा करता आलोय माहित नाही, इथे येऊन काय करायचं आहे माहित नाही, असा भ्रमिष्ट माणूस त्या जत्रेमध्ये फिरतो. त्याला वाटेल ते मग काय करावं, त्याला म्हणजे उद्देशच त्याच्याजवळ एकही उद्देश नाही. त्या ठिकाणी जत्रेमध्ये येण्याचा त्याच्याजवळ कोणताच उद्देश नाही. त्यामुळे काय कुठून आलो ते नाही, कुठे जायचं ते नाही, काय करायचं शून्य, अशा प्रकारचं विचित्र स्थितीमध्ये. मग तो काय करतो, त्याला वाटेल जे दिसेल ते आणि पुढे येईल ते वाटेल तो स्वतःच मन जसं सांगेल ऐन वेळेला तशा प्रकारचं तो, जशी कधी भरकटलेली नाव असावी समुद्रामध्ये, मग ती नाव जसं वारा येईन इकडचं वारा आला का तिकडचं इकडचं, मग ती कशी असते समुद्रामध्ये बेवारशीपणे समुद्र कुठेतरी भरकटत राहते. म्हणजे तिला दिशाच नसते तिच्या समुद्रामध्ये त्या नावेला. मग आज आपली स्थिती सुद्धा ही तशाच प्रकारे झालेली आहे. आपली नाही, आता आपल्याला काय झालेलं आहे, आपला आता मार्ग निश्चित झालेला आहे, आपलं कुठे जायचं ठरलेलं आहे, कुठून आलो तेही पुसटपणे कळलेलं आहे, कुठे जायचं हे ठरलेलं आहे, प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि आता अजून मात्र प्रवासाची दिशा आपण निश्चित केलेली आहे. परंतु आता फक्त काय, आता म्हणजे आपली शून्य स्थिती नाही, विमनस्क स्थिती नाही, भ्रामक स्थिती नाही, आपली स्थिती निश्चित आहे. फक्त आता करायचं काय आहे तर कसून, नाही का, अगदी मनापासून कसून फक्त आपल्याला काय करायचं, या मार्ग आपल्याला लागायचा आहे. मग तसं भगवंत काय सांगतात तर ते ज्ञान सांगतात, पहा ज्ञान. परंतु आता ते ज्ञान जे असतं ज्याला आपण ज्ञान म्हणतो, एक महत्वाचा विषय सांगायचा. ज्ञान म्हणजे की भगवंत सांगतात की ज्ञानात एव तू कैवल्यम. काय सांगितलेलं आहे, ज्ञानानेच मोक्ष आहे. मग बाकीचा आता प्रश्न आला पुन्हा, ज्ञान म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीचं ज्ञान, विद्या, कला, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण नाही का आहेत, 14 विद्या आणि 64 कला आहे. तर यातलं ज्ञान कितीही यथा सांगू की अथांग अशा प्रकारचं ज्ञान जरी मिळवलं तरी त्या ज्ञानानं तृप्ती होत नाही, शांतता मिळत नाही, सुख समाधान मिळत नाही, पूर्णता मिळत नाही. उलट मनुष्य का होतो, आणखी त्याच्यामध्ये आणखी घोटाळ्यामध्ये मनुष्य पडतो, अडचणीमध्ये पडतो. घोटाळ्यातून निघत नाही पण घोटाळ्यात पडतो, दुःखातून त्याला वाटतं वरवरचा त्याला जरी आनंद वाटत जरी असला, वरवरचं सुख जरी वाटत असलं, बाह्यता सुख आहे, भ्रामकपणे सुख आहे, परंतु तो काय होतो आणखी दुःखामध्ये सापडतो. मग खरं त्यालाच ज्ञान म्हणायचं. ते ज्ञान कोणतं तर स्वरूपाचं ज्ञान, ज्याला म्हणतात आत्मज्ञान. आणि त्यालाच आत्मज्ञान म्हणतात की तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पावे आपणाशी आपण आणि या नाव ज्ञान.
म्हणजे आपण स्वतःला जाणायचे, आपण स्वतःला जाणायचे आणि आपण स्वतःच्याच ठिकाणी विराजमान व्हायचं आहे, स्वतःला स्वतःमध्ये समरस करून टाकायचं आहे, याला म्हणायचं ज्ञान. मग आता आपण काय आहे तर आपण स्वतःला आपण ओळखत नाही, स्वतःला मी कोण आहे ते आपण ओळखत नाही. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे पहा तर शोधावे आपले काय शोधिता आपले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान शोधिता आपले मूळ स्थान. मग नदी कशी असते पहा, समुद्रापासून येते आणि बरोबर बाबा सांगायच्या पाण्याला सुद्धा अक्कल आहे का नाही. ते पाणी कुठेही तो पाण्याचा वर्षा होऊ द्या, ते पाऊस कुठेही पडू द्या, परंतु ते पाणी कुठेही जरी डोंगरामध्ये पडलं, दर्यामध्ये पडलं, खोऱ्यामध्ये पडलं, कुठेही जरी पडलं तरी वाहत 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 शेवटी ते काय करतं, ते समुद्राला जातच नाही का. ते समुद्रालाच जाऊन मिळतं आणि समुद्राला जाऊन मिळता मिळता काय होतं, ते शेवटी समुद्रच ते होऊन जातं, समुद्रच होऊन जातं. मग तशा मग आपलं शोधिता आपले मूळ स्थान, आपलं मूळ स्थान कोणतं आहे तर त्या मूळ स्थानाकडे. तर एक आणखी एक उदाहरण जर आपण जर पाहिलं तर ज्वारीच्या शेतामध्ये अशी कणसं असतात. मग ती कणसं सगळी कणसं कशी अशी ती कणसं वर जातात, परंतु एखाद्या शेतामध्ये एखादंच कणीस असं असतं, ते कणीस कसं असतं ते असं मुळा, त्याला आकडी म्हणतात, त्याला काय म्हणतात आकडी. मग ते असं बरोबर ते खाली वळतं आणि म्हणजे त्याला त्याची धाव कुठं असते, त्याची धाव मुळाकडे असते. आणि मग त्याला काय करतात, अशा कणसाला असं कणीस घेतात आणि ते देवाला ते कणीस वाहत असतात. बाकी कोणतेही कणीस देवाला वाहत नाही, ते कणीस देवाला वाहतात. त्याचं कारण काय, ते मुळाकडे निघालेलं आहे. आणि म्हणून इथं तर काय सांगितलं आहे ते ज्ञान. आता ते ज्ञान सांगायचं, परंतु हे ज्ञान असं आहे, हे ज्ञान आहे ज्याला ज्ञान आहे, परंतु हे ज्ञान आपल्याला काय असं जगामध्ये कोणती गोष्ट आपल्याला आपण म्हणतो ना की एक दुसरी उभी अशी आलेली आहे की दृश्य पदार्थ काय दृश्य पदार्थ काय म्हटलेलं पहा, ते उभी आठवण ना मला. हिरा 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 रवी हिरादीप दावी ती देखणी आहे का, अदृष्ट दर्शने संतांची या. मग आता रवी हिरा दीप हे काय करतात, दृश्य पदार्थ दाखवतात आणि दृश्य पदार्थ दाखवतात, परंतु जे अशा प्रकारची ही वस्तू आहे, आत्मज्ञान ही अशा प्रकारची वस्तू आहे, काही कुणीही कैसे बोटाने दाखवू तुला आणि घे अनुभव गुरुच्या बोला. म्हणजे असं कोणतंही हे जे वस्तू दाखवायची आहे ना, दृश्य वस्तू दाखवली जाते, दिव्याने दाखवली जाते, सूर्य दाखवतो, रत्नही दाखवतो, कोणतेही मनुष्य दाखवतो, परंतु अदृश्य जी वस्तू आहे आपलं स्वरूप जे आहे, मग पाहावे आपणाशी आपण, आपलं स्वरूप आपण पाहायचं आहे, आपलं स्वरूप आपण जाणायचं आहे. आणि ते स्वरूप जाणण्यासाठी काय करायचं आहे, आपणच आपल्याला टाकायचं आहे. जसं मीठ काय करतं, स्वतः नष्ट होतं आणि मग ते काय होतं, समुद्राला जाऊन म्हणजे समुद्रच ते होऊन जातं. मग तसं पाहता इथं भगवंत काय सांगतात, मी तुला ज्ञान पाहता 7व्या अध्यायामध्ये सगळा विषय तो सांगितला, 7व्या अध्यायामध्ये संपूर्ण विषय 7व्या अध्याय तो सांगितला. 9व्या अध्यायामध्ये सांगितलं की मी तुला काय करतो, ते ज्ञान तुला विज्ञानाचंही सांगतो नाही का, हा दुसरा श्लोक सांगितला. नंतर 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलं हे जे ज्ञान सांगायचं किती कसे सांगून ठेवलं पहा, हे जे ज्ञान तुला सांगायचं आहे, तर हे जे ज्ञान, हे ज्ञान अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप, की अर्जुना लक्षात घे, मी तुला हे ज्ञान सांगतो, परंतु जे श्रद्धावान आहेत, ज्याची शास्त्रावर निष्ठा आहे नाही का, संतांच्यावर निष्ठा आहे, शास्त्रावर ज्याची निष्ठा आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे ज्याला आपण शम आणि दम, शम हा अतिशय महत्वाचा गुण आहे. जे शम आणि दम या साधनाने युक्त आहेत आणि जे श्रद्धावान आहेत, शास्त्रावर नितांत निष्ठा माणसाची पाहिजे, ज्याची शास्त्र सांगते ना असं आहे, शास्त्र सांगेल ते त्यागावी. मग शास्त्र काय सांगते, शास्त्राने सांगितलंय काय, सांगितलंय का ह्या परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती जर करायची असेल, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी काय करायला पाहिजे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंगत. मग ते जे चैतन्य आहे, हे चैतन्य कसं आहे, ते का असं रस्त्यावर पडलेलं नाही,
विचार जर केला तर ते कोणत्या ठिकाणी नाही. त्या चैतन्यानं सगळं जग व्यापलेलं आहे, परंतु कोणत्याही इंद्रियांनी ते जाणता येत नाही आणि त्याला कोणीही पाहू शकत नाही, नाही का. त्याला म्हणजे आंधळ्याच्या जवळ जर समजा एखादा मनुष्य जर आला आंधळ्याच्या पुढं, तर तो येऊन उपयोग नाही आंधळ्याच्या पुढे येऊन. मग तुका म्हणे काय म्हटलेलं आहे, तुका म्हणे तैसे आंधळे हाती दिले जैसे मोती वाया जाते. मग आंधळ्याच्या हातामध्ये मोती दिले, रत्न दिले, तर त्याला काहीच उपयोग नाही. मग तशा प्रकारे काय आहे की ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे, श्रद्धावान म्हणजे श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे. ज्यांचं अंतःकरण कसं पाहिजे, त्या ज्ञानाला काय पाहिजे, ज्ञानाला ते अंतःकरण पात्र व्हायला पाहिजे. मग असे जेव्हा ते अधिकारी, असा जो अधिकारी असतो, मग त्या ठिकाणी काय होतं, तर त्या ज्ञानाचा उदय होतो. मग आता मग पुढे सांगितलं पहा की अशा प्रकारचं मग आणि तिसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलं की मग असा तो परमात्मा नाही का, तसा म्हणजे असा जो अंतःकरण शुद्ध झालेला आहे आणि तो परमात्मा मी हृदयामध्येच आहे, हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम आणि का भ्रांताशी काम विषयावरी. तर तो तुमच्या जवळच आहे, तो आपल्या जवळच आहे, त्याला शोधण्यासाठी कुठे जायची काही गरज नाही. परंतु आपल्या ठिकाणी जरी असला तरी परंतु काय असलं पाहिजे, तर त्याचं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. ज्ञान साधनांनी तो परिपूर्ण असला पाहिजे. त्यानंतर आता जो श्लोक घेतला होता तो श्लोक पाहता काय सांगितलेलं आहे की हे सर्व विश्व मी माझ्या आपल्या अव्यक्त स्वरूपाने व्यापले आहे, माझ्या ठिकाणी सर्व भूते आहेत, पण मी त्यांच्या ठिकाणी स्थित नाही. आता शुभदानी संपूर्ण श्लोक घेतलेला आहे, जवळजवळ सांगण्यासारखं सुद्धा काही नाही, परंतु थोडासा जर विचार जर केला तर भगवंत काय सांगतात, आपलं स्वरूप या 4थ्या श्लोकामध्ये भगवंताने आपलं स्वरूप सांगितलेलं आहे की अर्जुन आता लक्षामध्ये घे, तू मला जाणू इच्छित आहेस ना, तर मी कसा आहे. तर तसं जर पाहिलं तर काय म्हणतात का, भगवंताने सांगितलं का बीजची झाली तरू का भांगारची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. आता मी कसा आहे, तर अव्यक्त जे आहे, सृष्टीच्या पूर्वी मी होतो, अव्यक्त स्थितीमध्ये मी होतो. सृष्टीच्या पूर्वी पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी आणि कान्होबा तेरे तेरे ते. मग असं जे सृष्टीच्या पूर्वी मी कसा होतो, मी एकटाच होतो, अव्यक्त रूपाने मी होतो. त्यावेळेला मला कोणतंही रंग नव्हता, रूप नव्हता, आकार नव्हता आणि मला जाणणारही कोणी नव्हतं. मी एकटाच एक असा सृष्टीच्या पूर्वी मी होतो. आणि तसं जर पाहिलं ना तर लक्षामध्ये घेईल, सृष्टीच्या पूर्वी मी एकटाच होतो, त्यावेळेला मला जाणणारा कोणी नव्हता, माझा विचार करणारा कोणी नव्हता, माझा शोध घेणारा पूर्वी कोणी नव्हता. परंतु आता मात्र काय झालेलं आहे, आता अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला का तुम्ही अनेक जण त्या परमात्म्याचा शोध घेणारे निर्माण झालेले आहेत. मग त्यांच्यासाठी काय विचार सांगितला, तर मग एखादं बीज असतं, मग बीजाची झाले तरू का भांगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू तेही जग. मग बीज जे असतं, बीज जे आहे तर ते बीज सूक्ष्म बीज असतं, अगदी छोटस अशा प्रकारचं बीज असतं. मग त्या बीजाचा जो विस्तार होतो, तर आता पहिलं बीज एकटेच असतं, पहिला भगवंत एकटाच होता, नंतर तोच भगवंत काय झाला, अनेक रूपानं तोच विस्तारित झाला. आता विचार कसा आहे, पहिलं बीज एकटं होतं, मग आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. विचार करायचा बरं का, आधी बीज एकले, मग बीज अंकुरले, मग रोप वाढले, मग एका बीजा पोटी तरु कोटी कोटी, मग जन्म घेती सुमने फले, नाही का. मग आधी बीज एकले आणि अंती ब्रह्म एकले. एवढ्यामध्ये हा सगळा विचार सांगितला आहे. पूर्वी काय होतं, मी एकटाच होतो. कसा एकटा होतो, तसं जर पाहिलं तर बीज, आता ते बीज जमिनीमध्ये पडलं, आंब्याचं कोय म्हणा किंवा वटवृक्षाचं बीज म्हणा, किती सूक्ष्म ते असतं. मग आता विचार करा, ते बी आंब्याचं बी जमिनीमध्ये पडलं, कोय जमिनीमध्ये पडली, मग त्याचं रोप तयार झालं, त्याला मुळ्या फुटल्या, नाही का, त्याच्या हळूहळू ते वाढू लागलं, मग त्याचं खोड तयार झालं, त्याला फांद्याही निर्माण झाल्या, त्याला पानही आली आणि त्याला फुलंही आली,
आणि त्याला फळही आली. आता पहिलं कसं होतं, एकटंच बीज होतं आणि त्याचा रंग, रूप आणि आकार आणि नाव सगळं एकच होतं, एक रूपानं होतं, रंगानं, रूपानं, आकारानं आणि नावानं एकच होतं. दुसरं पण त्याला दुसरं कोणी याला बीज मानायला सुद्धा कोणी नव्हतं, असं ते बीज एकटं होतं. परंतु ते बीज काय झालं, अनेक प्रकारे पाहता म्हणजे त्या आता बीज कसं झालं, बीजाचं स्वरूप नष्ट झालं. काय झालं, त्याला आता कोणी बीज मानायला तयार नाही. बीजाचा रंग, रूप, आकार सगळा पालटला आणि मग तिथं काय झाल्या, नसलेल्या मुळ्या, नाही का, नसलेल्या मुळ्या तयार झाल्या, नसलेलं खोड तयार झालं, त्याला चांगली साली तयार झाली, ते चांगलं आकाशामध्ये ते चांगलं वाढलं, आडव्या तिडव्या उभ्या त्याला फांद्या फुटल्या, नाही का, आणि फांद्या फुटल्या आणि त्याला पानही फुटली. पण मुळ्यासारखं खोड नाही, खोडासारख्या फांद्या नाही, फांद्यासारखी पानं नाही आणि पानासारखी फुलं नाही. आणि आणखी पुन्हा काय आलं, पुन्हा फळ त्याला तयार झालं. आणि त्या पुन्हा काय झालं, त्या फळापासून काय झालं तर पुन्हा बीज निर्माण झालं. आता ही कोय आणि ही कोय, काय फरक आहे दोन्हीमध्ये, आहे फरक काही. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं तर त्याचं अनेक रंग आले, अनेक रूप आली, अनेक आकार आले, अनेक प्रकारची विविधता त्याच्यामध्ये आली. त्याचं एकत्व नष्ट झालं आणि त्याला अनेकत्व त्याला प्राप्त झालं. त्याला रंगही आला, आकारही आला, अनेक नावही आली, अनेक त्याचे उपयोगही झाले, अनेक प्रकारे ते डहारलं एकच बीज. आता आणखी एक तुम्हाला सांगतो. आता हे जे त्याच्यामध्ये जे बीज, तर त्या बीजामध्ये फांद्या कुठं होत्या, मुळ्या कुठं होत्या, खोड कुठं होतं, पान कुठं होतं. त्या एवढ्याशा बीजात काय होतं तर आता एक बीज, आता आणखी थोडंसं पुढे सांगतो. ते बीज काय झालं, पुन्हा ती एका बीजापासून हजारो आंबे तयार झाले. ते हजारो आंब्याच्या पुन्हा कोया तयार झाल्या, त्या पुन्हा लावल्या, मोठी 50 एकरची आंबेराई तयार झाली. कशापासून, एका बीजापासून. मग आता एका बीजापासून एवढा विस्तार झाला, नाही का, एवढा विस्तार झाला. मग आता हे सगळं त्या बीजामध्ये होतं का नव्हतं, त्याच बीजामध्ये मुळे त्याच्यामध्ये होत्या. आता माझ्या खिशात जे आहे तेच बाहेर निघेल ना, जे खिशात नाही ते कसं निघेल, जे घरामध्ये ते आहे त्याच वस्तू आपल्या बाहेर काढता येतील, बरोबर आहे का नाही. मग तसं जे बीजात आहे तेच प्रगट होणार, जे बीजात नाही ते काही प्रगट होणार नाही. ध्यानात येतं तुमच्या, जे बीजात आहे तेच प्रगट होणार. मग तसं जग कुठं होतं, आता ह्या सगळ्यात म्हणजे फांद्या, पानं, फुलं, खोड, मुळ्या आणि सगळी फळं आणि पुन्हा कोया, ह्या सगळ्या कुठं होत्या, त्या बीजामध्ये होत्या. परंतु कशा होत्या, अव्यक्त रूपानं होत्या. कशा होत्या, अव्यक्त रूपानं होत्या. परंतु ईश्वरी संकल्प, कारण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, ईश्वरी संकल्पाशिवाय जगात कोणतीही गोष्ट घडत नाही. अनेकांचे हजारो संकल्प असतात, लाखांचे ना कोटींचे संकल्प असतात आणि कोटी संकल्पाप्रमाणे जग चाललेलं आहे. परंतु त्या कोटी हजारो गाड्या रस्त्याने जातात, परंतु सगळ्या गाडीवर ट्रॅफिक पोलिसाचं कंट्रोल आहे का नाही, एकाच ट्रॅफिक पोलिसाचं कंट्रोल आहे का नाही. ट्रॅफिक पोलिस जाऊ द्या, इथे जे आपले सिग्नल बसवलेले आहेत त्या सिग्नलचं कंट्रोल आहे, सिग्नलचं निर्जीव सिग्नलचं कंट्रोल आहे, नाही का, आणि त्यानुसार सगळी ट्रॅफिक चालू आहे. मग तशाच प्रकारे काय झालं होतं तर त्या बीजामध्ये सगळा वृक्ष होता, परंतु अव्यक्त रूपाने होता. आणि आपलंही अव्यक्त रूप आहे, आपलं सुद्धा अव्यक्त रूप आहे. आपलं अव्यक्त रूप त्याच्यामध्ये का, आता तुम्ही म्हणाल आपलं अव्यक्त रूप कोणतं, व्यक्तातून अव्यक्त, व्यक्तातून पुन्हा अव्यक्त, प्रलयातून पुन्हा सृष्टीची उत्पत्ती निर्माण होते, त्या उत्पत्तीचा पुन्हा प्रलय होतो, प्रलयामध्ये ते सगळं अव्यक्त असतं आणि अव्यक्तापासून पुन्हा काय होतं, सृष्टीची पुनरुत्पत्ती होत असते. मग आता हे जे अव्यक्त आहे, पिंड तेच ब्रह्मांड, पिंड आणि ब्रह्मांड यामध्ये काळी इतका सुद्धा फरक नाही. गुळाचा कोणताही खडा तोंडामध्ये टाका तो गुळच, समुद्राचा कोणताही थेंब घ्या तो समुद्रच, नाही का. मग तसं पिंड, पिंडापेक्षा ब्रह्मांडात वेगळं काही एक नाही. पिंडाचा विस्तार ते ब्रह्मांड
आणि ब्रह्मांडाचं छोटं. मग आता अजून एक सांगतो सोप्या पद्धतीने. सगळ्या झाडाचा सगळ्या झाडाची साठवण म्हणजे बीज असते, नाही? सगळ्या झाडाची साठवण म्हणजे बीज. तसं सगळ्या जगाचा साठवण, सगळ्या जगाची साठवण ही कोणती आहे? जगाची साठवण तिला म्हणायचं आदी माया. काय म्हणायचं तिला? आदी माया. सगळ्या जगाची साठवण ही आदी माया. आणि आदी मायेचा विस्तार तो म्हणजे कसा आहे? हे सगळं अनादी निर्गुण प्रगटली भवानी, नाही का? हे सगळं कसं आहे? असंच आहे. आणि म्हणून काय सांगितलं तर अव्यक्त सांगत होतो ना तुम्हाला. तर हे अव्यक्त आपलं स्वरूप आपल्याला आपल्याजवळ अव्यक्त आहे आणि व्यक्त आहे. अव्यक्त कसं आपल्या ठिकाणी पाहतात आपण जी सुषुप्ती, तर त्या सुषुप्तीचा जो म्हणजे सुषुप्तीचा जे अधिष्ठाता असतो ना, अभिमानी, सुषुप्तीचा अभिमानी म्हणतो त्याला. शास्त्रात अभिमानी संज्ञा आहे का? शास्त्र आपण म्हणूया त्याला, शास्त्र म्हणून की अभिमानी शब्द जास्त चांगला आहे. सुषुप्तीमध्ये वास्तव्य अधिकार कोणाचा असतो? सुषुप्तीमध्ये त्याला काय म्हणतात? त्याला प्राज्ञ म्हणतात. आणि त्याच प्राज्ञेची जी स्थिती असते त्या स्थितीला अव्यक्त स्थिती, तीच अव्यक्त आहे. तोच अशाच प्रकारचा आपण काय केलं तर या अव्यक्तामध्ये सगळी सृष्टी काय केली? आपण आपल्या अव्यक्तामध्ये साठवली. तुम्हाला पटणार नाही, परंतु हे सत्य आपण समजून घ्यायचे. सगळ्या सृष्टीचा, सगळ्या विश्वाचा लय हा आपल्यामध्येच होतो. याला ईश्वर म्हणतात बरं का. प्राज्ञ हाच ईश्वर आहे. काय सांगितलं? ईश्वर, प्राज्ञ हाच ईश्वर आहे. आपल्याच देहामध्ये तो परमात्मा वास्तव्य करतो, ईश्वर वास्तव्य करतो. आपल्या देहामध्ये वास्तव्य करतो म्हणून आपल्या देहामध्ये वास्तव्य करतो आणि आपल्याला सगळ्या कर्माचे भोग तो देत असतो. देतो का नाही भोग? हे आपल्याला मान्य करावं लागतं. आपल्या देहामध्ये परमात्मा आहे ना, मग तो सगळ्या दे आपले तो भोग आपल्याला देतो का नाही? सगळे भोग तो देत असतो. मग तोच ईश्वर आपल्या पूर्व, तो ईश्वराचा एक अंश आपल्या देहामध्ये आहे का? संपूर्ण ईश्वर आपल्या देहामध्ये आहे. तो संपूर्ण ईश्वरच आपल्या ठिकाणी आहे, नाही का? तो कसा आहे? देव म्हणतात मला लहानही होता येतं आणि मला मोठही होता येतं. तो म्हटलं तर कसा आहे? अणु रेणू या तोकडा आणि म्हणाल तर केवढा? तो आकाशा एवढा, नाही का? अशा प्रकारचा तो परमात्मा. तो काय होतो तर तोच काय करतो? सगळ्या पाहता सगळ्या विश्वाचा लय, आपली सुषुप्ती म्हणजे सुद्धा एक प्रकारचा प्रलय आहे आणि तीच अव्यक्त स्थिती आहे. आणि याच अव्यक्तातून काय होतं पाहता पुढं मग ह्या सगळ्या सृष्टीचा विस्तार होतो. आता बीजची झाले तरू आका भांगाराची अलंकारू, तसा म्हणतात ना, बीजाचा जसा विस्तार होतो, नाही का? मग तशाच प्रकारे काय झालेलं आहे? माझ्याच एकाचा हा विस्तार झालेला आहे. जसं सोनं असतं, त्याने पुढे उदाहरण दिलेलं आहे की काय बीजेची झाले तरू भांगाराची. मग सोनं आहे आणि सोन्याचे अलंकार तयार केले. मग आता विचार करा की सोनं आणि सोन्याचे अलंकार वेगळे आहेत का? सोन्यापासूनच सोन्याचे, जसं समुद्र आणि समुद्राच्या लाटा, ह्या भिन्न लाटा जर पाहिलं तर त्यामध्ये पाणीच असतं. कोणती लाट घ्या त्यामध्ये पाणीच आहे. मग तसं ह्या जगामध्ये निर्माण झालेली कोणती वस्तू जरी आपण घेतली तरी त्या वस्तूमध्ये काय असतं? एक परमात्माच तिच्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. किंवा एक थोडस आपण वेगळं उदाहरण पाहूया. तर एकानं त्या दाशीनं पाहिलं, राजवाड्यामध्ये पाहिलं की एक असं हिऱ्याचं निळसर अगदी सुंदर अशा प्रकारचं कंकण होतं. ते कंकण तिनं पाहिलं आणि काय होतं तर ते हिरा होता, हिऱ्याचं कंकण होतं. काय होतं? प्रत्यक्ष हिऱ्याचं कंकण तयार केलेलं होतं. आणि त्या हिऱ्याच्या कंकणावर तिनं आपल्या अशाच प्रकारची एक साध्या प्रकारचं दुसरं कंकण त्या हिऱ्याच्या कंकणावर ठेवलं. स्फटिक अशा पांढऱ्या शुभ्र रंगाचं स्फटिकाचं कंकण त्याच्यावर ठेवलं. आणि त्यामुळं ती दोन्ही कंकण, आधी खाली कोणतं होतं? हिऱ्याचं कंकण होतं. त्यावर दुसरं पांढऱ्या शुभ्र रंगाचं तसंच त्याच आकाराचं तेवढ्याच साईजचं अशा प्रकारचं कंकण तिनं ठेवलं. दोन कंकण होती.
परंतु दोन्ही कंकण कशी होती ती हिऱ्याची दिसत होती, नाही का. दोन्ही कंकण काय होती, हिऱ्याची कंकण होती. आणि म्हणून तिनं काय केलं की तिला मोह झाला आणि तिने काय ठरवलं की भर अंधारामध्ये ते सुवर्ण रत्न जडीत रत्नाचं ते कंकण चमकत होतं. घाई तिने काय केलं, आपण म्हटले हेच कंकण अंधारात चमकतंय, इतकं सुंदर आहे, राणीचं एवढं कशाला लक्षात येते. म्हणून तिने काय केलं, वरचं कंकण काढून घेतलं आणि गडबडीने निघून गेली. आता अगोदर काय होतं, तर वरचं कंकण जे काही काय झालं, प्रकाशवान झालेलं होतं. त्या निळसर प्रकाश सुद्धा त्या स्फटिकामध्ये काय झाला होता, स्फटिक रूपी कंकणामध्ये निर्माण झालेला होता. आणि त्यामुळं दोन्ही कंकण सेम दिसत होती, अगदी निळसर रंगाची. आणि मग तिनं काय केलं, ते कंकण घेतलं, घाई घेतलं, घरी गेली, नाही का. घरी गेली पाहती तर ते दिसायला लागलं अगदी म्हणजे कचकड्याचं, आपल्या प्लॅस्टिकचं असतं ना, तिथं प्लॅस्टिकचं कचक होतं, तिथं तर चमकत होतं, नाही का. आणि आता याला काय झालं, मग तशाच प्रकारे तिथं जे चमकत होतं ते स्वतःच्या तेजाने नव्हे, तर ते त्या हिऱ्याच्या तेजाने ते तशाच प्रकारचं. मग ते कंकण म्हणजे काय होतं, ते कंकण म्हणजे प्रत्यक्ष हिराच भासत होता. काय भासत होतं ते कंकण म्हणजे खालच्या कंकणाचा विचारच करायचा नाही, वरचं कंकण म्हणजे रत्न जडित हिऱ्याचं प्रकाशमान कंकण असं तिला भासलं. मग तिनं ते घेतलं आणि पाहिलं, आता ते वेगळं केलं. मग ते काय झालं, प्रकाशही गेला, त्याचा वर्णही गेला, त्याचं तेजही गेलं आणि ते प्लॅस्टिकचं दिसून आलं. मग तशाच प्रकारे तर हे हिऱ्याचं कंकण म्हणजे हा परमात्मा आहे. हिऱ्याचं कंकण म्हणजे कसं आहे, हा परमात्मा आहे. आणि त्याच्यावर जग हे कसं आहे, त्या कंकणासारखं जग त्याच्यावर ठेवलेलं आहे. आपल्याला असं वाटतं का हे जगच कसं झालेलं आहे, कसं आहे ते स्फटिक रूपी कंकण जसं निळ अतिशय चमकत होतं, प्रकाशमान होतं, त्याला रंगही तशा प्रकारचा होता, नाही का. आणि त्याचं तेजही तशाच प्रकारचं होतं. मग तशाच प्रकारे काय झालेलं आहे, हे जग मग किळेवरी मानकी लुपी जे काही, नाही का, काय होई ती असू म्हणजे मी जर नाही तर हे जग कसं भाग, म्हणजे हे माझ्याच रूपाने हे जग फाकत आहे. मी जर नसतो तर किळेवर मानकी रूपी जे काही, म्हणजे रत्नजडित वस्तूवर जर एखादा पदार्थ ठेवला तर तो जसा प्रकाशमान होतो, तसं माझ्यामुळंच हे जग प्रकाशतंय. तर हे जग नाही, या जगाच्या रूपाने मीच प्रकाशतो आहे. आणि म्हणून काय करायचं आहे, तिने ते कंकण घेतलं, पुन्हा काय केलं तर ते कंकण तिला कळून आलं, हे खरं कंकण नव्हे, हे जे चमकत होतं, हे कंकण जे चमकत होतं तर ते हिऱ्याच्या कंकणामुळे चमकत होतं. तसं हे जे सगळं जग प्रकाशमान झालेलं आहे, ह्या जगामध्ये आपण प्रकाशमान म्हणजे याला सत्ताही दिसते. आता तुमच्या ठिकाणी सत्ता आहे का नाही, हे चमकतंय, हा देहरूपी हा चमकतोय, याच्या ठिकाणी सत्ता आहे, याच्या ठिकाणी शक्ती आहे, याच्या ठिकाणी ज्ञान आहे, नाही का, ज्ञान आहे का नाही. आणि हे चेतन आहे. तर ही जी चेतना जी आहे, ही चेतना आत्म्याची आहे. आतमध्ये जणू काही एखादा रत्नजडित कंकणासारखा आतमध्ये म्हणजे त्या कंकणाखाली सत्य कंकण होतं का नाही हिऱ्याचं, आणि वरचं कंकण कसं होतं, डुप्लिकेट होतं, ते काय खरं नव्हतं. तसं परंतु वरचं कंकण आतल्या हिऱ्याच्या कंकणामुळे प्रकाशमान झालं. तसा हा देह सुद्धा काय झालेला आहे. आणि तसं हे जगच काय झालेलं आहे, तर जग सुद्धा काय झालेलं आहे, तर त्या आत्म्याच्या प्रकाशामुळे प्रकाशमान झालेला आहे. म्हणजे याला स्वतःचा प्रकाश नाही, याला स्वतःची सत्ता नाही. आणि हे काय झालेलं आहे, हे जग. आणि पुढे काय म्हणायचं पहा, तरी त्या माऊलींनी सुरुवातीला दोन किंवा शास्त्रानंच दोन प्रकार केलेले आहेत. एक दोन प्रकार काय केले आहेत, दोन प्रकार तुम्हाला माहिती आहेत ना. पहिलं म्हणजे जग हे ब्रह्मस्वरूप आहे. दोन विचार, दोन भूमिका आहेत पहा शास्त्राच्या. जग हे ब्रह्मस्वरूप आहे. आणि दुसरी भूमिका काय आहे, तर जग हे ब्रह्माच्या ठिकाणी जग हे अजिबात नाही, कुठंच हे निर्माण झालेलं नाही. अशा दोन प्रकारच्या भूमिका मांडलेल्या आहेत. तर इथं भगवंतांनी कोणता दोन्ही विचार भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. दोन्ही विचार पाहता आपण जर श्लोक ओव्या जर वाचल्या तर हे दोन्ही विचार आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. एका श्लोकामध्ये भगवंतांनी अध्यारोप आणि दुसरा कोणता तर अपवाद, हे दोन्ही विचार सांगितलेले आहेत. तर ह्या श्लोकाच्या ओव्या जर वाचल्या तर आपल्या लक्षामध्ये येतील. पाहता
मी सावकाश वाचतो, तुम्हाला अर्थ कळेल असं वाचतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझा विस्तार म्हणजेच विश्व नवे काय. म्हणजे भगवंत काय सांगतात, अरे हे जग नाही, जग म्हणजे हा माझाच विस्तार आहे, नाही का. मग आता फळाचा तर जर पाहिलं तर फळ वेगळं, बीज वेगळं आणि झाड वेगळं, परंतु त्या बीजाचा विस्तार झाड आहे का नाही. मग झाड आणि बीज एक आहे का दोन. विचार करा, अगदी एकही म्हणता येत नाही. एक जर म्हणावं तर बीजाचं स्वरूप वेगळं आणि वृक्षाचं स्वरूप वेगळं. एक जर म्हणावं दोघांचं स्वरूप वेगळं, आणि दोन जर म्हणावं तर ते बीजाचाच विस्तार झाड झालेला आहे, आणि झाडामध्येच पुन्हा काय झालेलं आहे, बीजाचा विस्तार झाड झालं, आणि ते झाड पुन्हा काय झालं, बीज रूपानं पुन्हा फलद्रूप झालं, आणि पुन्हा त्या झाडापासून पुन्हा त्या बीजानं दाखवून दिलं. काय दाखवून दिलं, मी एवढंच नाही तर माझ्यामध्ये सगळा वृक्ष आहे. आणि त्या वृक्षानं दाखवून दिलं का काय आहे, तर माझ्यापासून ही उत्पत्ती, आणि याच्यापासून पुन्हा काय आहे, बीजच आहे, नाही का. अव्यक्तापासून व्यक्त आणि व्यक्तापासून अव्यक्त ही तिन्ही जरी रूप दिसली, आधीच अव्यक्त, नंतरचं व्यक्त, आणि व्यक्तापासून पुन्हा अव्यक्त, ही तिन्ही रूप जी आहे, ही तिन्ही रूप कशी आहेत, तर ती माझीच आहे. मग आता एक थोडासा विचार करायचा आहे, बीज आणि झाड हे एक का दोन, नाही का. बीज आणि झाड एक का दोन असा विचार जर करता, वरवर पाहिलं आपल्याला ते दोन दिसतात. रंग रूप आकाराने जर पाहिलं, रंग रूप आकार आणि लक्षण यांनी जर पाहिलं तर आपल्याला ते दोन दिसतात. काय दिसतात, बीज वेगळं आणि झाडाचा विस्तार वेगळा, दोन दिसतात. परंतु पुन्हा फळाकडे जर पाहिलं तर दोन जे दिसणं आहे ते नष्ट होतं, पुन्हा ते एक दिसायला लागतात. अशा प्रकारची भूमिका आहे. म्हणून भगवंत म्हणतात की जर समजा विचार करा, ते जे प्लास्टिकचं कंकण जे चमकत होतं, हिऱ्याचं कंकण जर नसतं तर ते चमकलं असतं का, नाही का. आणि म्हणून आता एक शास्त्रा सिद्धांत अशा प्रकारे, जे कल्पना वस्तू असते ना, तर जी कल्पित वस्तू असते, कल्पित वस्तूला स्वतःची सत्ता नाही. किंवा आणखी एक कल्पना करा, आपण चिखल घेतला, त्या चिखलापासून गाय, हत्ती, बैल, वाघ, सिंह, घोडे सगळे प्राणी तयार केले. मग आता पहिला काय होता, एक चिखलच होता. आता काय झालं, अनेक प्रकारचे प्राणी निर्माण झाले, त्यांना आकारही वेगळे आले, नावही वेगळी आली, रूपही वेगळे आले, त्यांचे उपयोग सुद्धा अनेक प्रकारचे झाले का नाही. एक होता, अनेक झाले. परंतु अनेकत्व जरी दिसलं, लक्षात घ्यायचं पहा, ह्या जगाच्या रूपानं अनेकत्व जरी दिसलं तरी त्याच्यामध्ये चिखल एक सत्य आहे हे विसरून चालणार. रंग, रूप, नाव, आकार आणि लक्षण आणि उपयोग हे सगळे कसे आहेत, भिन्न भिन्न आहेत का नाही भिन्न. हत्तीचा उपयोग वेगळा, गायीचा उपयोग वेगळा, बैलाचा उपयोग वेगळा, सिंहाचा उपयोग वेगळा, त्यावेळी एखादा मनुष्य तयार केला, सगळं वेगळं झालं ना. परंतु विचार जर केला, हे अनेक जरी दिसत असलं तरी हा चिखलच आहे. यांची नामेही अनाने, अनारशी वर्तने, वेशेषणाने आगवे यांची. अरे लक्षामध्ये, यांची नामेही अनाने, अनारशी वर्तने, वेशेषणाने अवघे यांची. आयशे देखुनी किरीटी, भेद सुसिंहन पोटी, तरी जन्माच्या कोटी न पवशी माते, नाही का. तर असा जर तू भेद जर पाहिला, यांची अजून एक माऊली म्हणतात पहा, माऊलीने सुंदर उभी टाकलेली आहे. ती उभी अशी आहे की विश्व जरी विश्व भिन्न, नाही का, परी न भेदे तयाचे ज्ञान. हे विश्व भिन्न परी न भेदे तयाचे ज्ञान, अवयव तरी आन परी एकाही देहीचे. आलं का लक्षामध्ये. म्हणून विश्व भिन्न परी न भेदे तयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन परी एकाही देहीचे. आता हे विश्व अनेक प्रकारचे, इतर झाड आहेत, नदी आहेत, पर्वत आहेत, दर्या आहेत, खोऱ्या आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, माणसं आहेत, किंवा गाड्या आहेत, घोड्या आहेत, काही चेतन अचेतन कोट्यावधी अशा प्रकारचे प्रकार आहेत. म्हणून काय सांगितलं, म्हणून विश्व भिन्न. हे अनेकत्व जरी तो ह्या जगामध्ये जरी पाहिला
तरी परंतु तो काय समजून घेतो, अनेक जरी दिसत असले तरी परंतु न भेदे तयाचे ज्ञान. अनेक प्रकारचं विश्व जरी पाहिलं तरी त्याच्या बुद्धीतलं एकत्व कधीच मोडत नाही. त्याच्या बुद्धीमध्ये ठाम निर्णय असतो, अनेक जरी असले तरी हे एकच आहे. तैसा मज एकाचा विस्तार होते. जग अनेक प्रकारचं दिसत असलं तरी मीच एकटा हे जग झालो आहे. म्हणून जग माझ्यापासून भिन्न नाही. जग वेगळा आणि मी वेगळा असं नाही. मग असं जर आहे तर देह मार्ग आहे, नाशवंत आहे, रोगट आहे, आणि आत्मा तर शाश्वत आहे, ज्ञानगण आहे, सामर्थ्य संपन्न आहे, नाही का? असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. तरी परंतु असं जरी असलं तरी हे सगळं मीच आहे. ध्यानात आलं का? जैसे अवयव तरी आण पर्याय काही द्यायचे. मी आता हात माझ्यापासून वेगळा आहे का? पाय माझ्यापासून वेगळा आहे का? डोळे माझ्यापासून वेगळे आहेत का? कान माझ्यापासून वेगळे आहेत का? मीच आहे ना सगळं. हात तुम्ही आहेत का? नाही. मग हात तोडून घेतला चालेल का? हात तोडून घेतला तर हात काय कानाचा तोडून घेतला तरी चालणार नाही का? कानातल्या नाकाचं इतकं महत्वाचं आहे. म्हणून कसं आहे, हे अवयव तरी जरी असले तरी हा मीच एकटा आहे. आपण काय म्हणतो, मग हे जसं अनेक आहे परंतु एकटा हे कोण, तर ह्या ताई आहेत. हात, पाय, नाक, डोळे, केस, अमक तमक सगळ्या ताई ताई एका शब्दात हे सगळं आलं. अनेकत्व जरी असलं तरी अनेकत्वात एकत्व आहे. तसे जग अनेक प्रकारचं भाषेत असलं तरी अनेक भाषणामध्ये एकत्व आहे. आणि म्हणून म्हणून काय म्हटलेलं आहे, म्हणून अर्जुना या परी, नाही का? तर काय ते म्हणून या परी ब्रह्मादिका पिपिलिकावरी मज वाचली दुसरी गोष्टी नाही. आयशे जाणे जो साची तया चिले झाले ज्ञानाचे. म्हणून उत्तम मध्यम भोगाचे तया स्वप्न नाही. उत्तम मध्यम भोगाचे तया स्वप्न, बरोबर आहे का? म्हणून का या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी आयशे मज वाचून दुसरी गोष्ट कुठे नाही. आयशे जाणे जो साचे त्या चेले झाले ज्ञानाचे. म्हणून उत्तम मध्यम भेदाचे तया स्वप्न नाही. असेच नाही का? तर म्हणून असे अनेकत्व जरी असलं तरी अनेकामध्ये कसं आहे, मीच एक आहे. म्हणून जे जे भेटे भूत, तर ह्या आता एक विचार करा, एक पहिला भगवंत होता. समुद्र जसा समुद्रात लाटा असो, फेस असो किंवा काय असो, तो एक समुद्रच आहे. तसं हे सगळं विश्व, नाही का? हे सगळं विश्व एक अनेकत्व जरी असलं तरी याला हे समस्त श्री वासुदेव आईचा प्रतीची रसाचा उतरा भाऊ भक्ता माझे राहो आणि ज्ञानी, त्याला ज्ञानी म्हणतात. कशाला ज्ञानी म्हणतात? हे सगळं वासुदेवम सर्वमिती, हे कसं आहे, वासुदेव रूप आहे. आणि म्हणून कसं म्हटलेलं आहे, तर याला सगळं काय करायचं आहे, तर आता पहा, मी मागे तुम्हाला एकदा उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला, की समजा एखादी व्यक्ती आहे, तो एखादा मुलगा आहे, त्याचं लग्न झालं आणि त्याचे 2-4 भाऊ हे सासरवाडीला गेले. 2-4 भाऊ म्हणून सासरवाडीला गेले आणि अनेक लोक त्याला या जावई, सगळ्यांना जावईच म्हणायची. काय म्हणायची? सगळ्यांना जावई म्हणायची. मग ते जावई म्हणणं चूक का? बरोबर, बरोबर आहे, चुकीचं नाही. 4 जावई होते परंतु पोर मात्र एकालाच दिलेली होती. पोर मात्र एकालाच दिलेली होती. सगळ्यांना जावईचं, त्याला एकट्याला म्हटलं असतं हो जावई, तर लोक बाकीच्यांना काय वाटलं असतं, आम्ही का जावई नाही, आम्ही जावई आहोत ना. मग आता हे सुद्धा जावई आहेत परंतु प्रत्यक्ष व्यवहार मात्र ते त्यांच्या मुलीचा, त्याला कोणाशी आहे, पती म्हणून तिचा एकच आहे. जावई अनेक आहेत, जावई एकच, पण पोरीचा पती मात्र एकच आहे. तसं सगळं जग ब्रह्म स्वरूप आहे, नाही का? परंतु मोक्ष मिळवण्यासाठी सगळं जग कामाला येत नाही. त्या भगवंताला जाणण्यासाठी, भगवंताचं स्वरूप जाणण्यासाठी, नाही का, आणि आत्मतत्वाशी मिळण्यासाठी सगळं जग कामाला येत नाही. तिथं त्याचं गुह्य स्वरूपच जाणून घ्यावं लागतं. परंतु एक पुन्हा लक्षात घ्यायचं,
आता सिद्धांत कोणता लक्षात घ्यायचा? सगळं जग ब्रह्मस्वरूप आहे, परंतु या व्यापक ब्रह्मस्वरूपामध्ये एक निर्गुण परमात्मा आहे. हे जाणार येणार आहे, परंतु जाणार येणार आकार जाणार येणार आहे, नाही का? परंतु या त्याच्यामध्ये कसं आहे की जे न जातही नाही येत नाही अविकारी असं जे स्वरूप आहे ते परब्रह्म आहे. हा, यातून हे समजून घ्यायचं. पहा आता, दूध विरजले की त्याचे स्वाभाविकपणे दही होते, अथवा बीजाचा वृक्ष होतो किंवा सुवर्णाचे अलंकार होतात, त्याप्रमाणे माझा एकट्याचा जो विस्तार ते हे जग होईल. मग आता परंतु जेव्हा अलंकार तयार करायचे असतात, अलंकार, मग आता एक थोडासा विषय, बराच अतिशय फार मोठा विषय हा, नाही का? हा विषय हा फारच मोठा आहे. आणि म्हणून कसं आहे तर हे जे दृश्य जे आहे ना, आता हे दृश्य कसं तयार झालं तुम्हाला एवढा विषय सांगतो. पहा, दृश्य म्हणजे मग शुभदानी एक वाक्य अति सुंदर वाक्य वापरलं. पहा, एक वाक्य अति सुंदर वापरलं. तिने सांगितलं, काय सांगितलं की हे जग जे आहे, काय सांगितलं होतं? मन काय सांगितलं होतं तू? आहे का लक्षात? तुझ्या लक्षात नसेल. हा हा, तर तिने पुढचं सांगितलं होतं, पण ती सहज बोलून गेली. पण ती तुला एक वाक्य जास्त महत्वाचं आलं. तिने सांगितलं की हा आपलं, हा बरोबर, आता मला आठवलं की आपल्या जे स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये जे अनेक व्यक्ती तयार होतात, अनेक वस्तू तयार होतात. म्हणजे स्वप्नामध्ये जंगल तयार होतं, नदी नाले समुद्र तयार होतात, किंवा पशु पक्षी माणसं आपण स्वतः असंख्य तयार होतात. हे काय करत, एकच मन काय करतं, ही सगळी रूप धारण करतं. बरोबर आहे का? आपलंच मन काय होतं स्वप्नामध्ये, पशु ते आपणच अनेक होतो. जी जी वस्तू स्वप्नामध्ये प्रगट होते, जी जी व्यक्ती स्वप्नामध्ये प्रगट होते, जे जे सुखाचे प्रसंग, दुःखाचे प्रसंग, अनेकविध प्रसंग जे स्वप्नामध्ये निर्माण होतात ना, स्वप्नामध्ये जे जे काय निर्माण होतं ते काय होतं, एक आपलं मनच तयार होतं. मनच काय करतं, हे सगळं आकार धारण करतं. मनच आपला, समजा आपलं मुलं स्वप्नात आली, वडील स्वप्नात आले, आई स्वप्नात आली, बहीण स्वप्नात आले, मित्र स्वप्नात आले, पशुपक्षी स्वप्नात आले, या सगळ्यांचे आकार कोणी धारण केले? आपल्या एका मनानं धारण केलेले आहे. हे पडतं ना? हे तर पडतं का नाही? हे जर तुम्हाला, हे जर आपल्याला पटलं, हा फार मोठा सिद्धांत आहे बरं का. हा फारच मोठा सिद्धांत आहे. कारण पुढे आपल्याला जेव्हा तत्व स्वरूपाचा विचार करायचा आहे, तर त्यावेळेला हा सिद्धांत आपल्याला फार कामाला येणार आहे. म्हणून हा सिद्धांत महत्वाचा आहे. कसा सिद्धांत महत्वाचा आहे? आपलं एकच मन काय करतं, सगळं चेतन अचेतन, आपला शत्रूही, आपली स्वप्नात भांडणं होतात, आपला शत्रूही आपणच होतो. आपलं मनच काय होतं, आपला शत्रू होतो. आपला मित्रच काय होतं, एकच मन आपला शत्रू होतं, एकच मन आपला मित्र होतं. आपलं एक तेच मन आपला शत्रू होतं, हेच मन आपण होतो तिथं. आणि तिथं काय होतं, भांडणं होतं, मारामारी होतं. आता लक्षात आलं होतं, एकच मन, तेच मन शत्रू झालं आणि तेच मन मित्र झालं. ही गोष्ट कळणं फार महत्वाची आहे. मग एका मनानं ते चेतन झालं आणि तेच जड झालं, तेच पशु पक्षी झालं, तेच घरदार तेच झालं, तेच आपण स्वतः झालो, आपले आप्तेष्ट मित्रवाईक ते एकच मन बनले. मग आता तशाच प्रकारे इथं काय झालेलं आहे, तर आता ही गोष्ट आता जी सांगितली लक्षामध्ये ठेवा. आता थोडासा विचार बदलतो मी. तर आपलं जे मूळ माया, आता जी माया आहे, ह्या मायेपासून 3 गुण निर्माण झाले. आता तसं क्रम जर पाहिला तर आदी माया, किंवा ज्याला आपण मूळ माया म्हणतो, मूळ मायेपासून त्रिगुणात्मक माया झाली, त्रिगुणात्मक माया अविद्या, नाही का, आपल्याला तिकडे यायचं. आता म्हणजे हे आता हे सगळं तुम्हाला कुठं घडतं सांगतो. एका आता विशेष फार ग्रहण आहे. एक काय होतं, अविद्या, 3 गुण, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, हे 3 गुण गुमिता येईल. लिहिता काय एवढं बारीक म्हणलं, एवढं एकाग्रतेने लिहितं म्हणून काय लिहितं. तर 3 गुण पाहता, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, हे 3 गुण काय होतात, तर हेच 3 गुण अविद्या होतात.
हेच 3 गुण म्हणजे अविद्या. आणि 3 गुण अविद्या झाली, तेच अंतःकरण झालं. आणि त्याच अंतःकरण काय झालं, तेच मन अंतःकरणाचं काय झालं, तेच मन तयार झालं. आणि तेच मन काय झालं, स्वप्नातलं सगळं विश्व तयार झालं. ध्यानात आलं काय सांगितलं, मूळ काय आहे, अविद्या. अविद्या मूळ आहे, अविद्या. अविद्येच्या माग माया आहे. आता जायचं नाही, आपल्या जीवापासून, जीवाची सुरुवात अविद्येपासून सुरुवात होते. जीवाची सुरुवात कुठून होते, अविद्या. अविद्या म्हणजे 3 गुण. अविद्या म्हणजे 3 गुण अविद्या. अविद्या म्हणजेच अंतःकरण. अंतःकरणाचा एक गुण म्हणजे मन. आणि तेच मन काय झालं, तर सगळं स्वप्नातलं विश्व झालं. आणि आता पुढचा विषय सांगतो. तर तेच मन स्वप्नातलं विश्व होतं, स्वप्नातलं विश्व होतं. आता झटका आहे मोठा. तेच मन स्वप्नातलं विश्व होतं आणि तेच मन हेच विश्व आकार धारण करतं. ज्या मनानं स्वप्नातलं विश्व साकार केलं, उभं केलं, त्याच मनानं बाह्य विश्व सुद्धा उभं केलं आहे. काहीच नाही ध्यानात येतं ना आता. तेच मन काय झालं, हे बाह्य विश्व तयार झालं. काय काय तयार झालं, सगळं अनंत कोटी ब्रह्मांड हे मनच झालेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड हे सगळं मनच झालेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत हे मन आहे तोपर्यंत दृश्य आहे, तोपर्यंत हे बाह्य विश्व आहे, नाही का, तोपर्यंत बाह्य विश्व आहे. आणि या मनाचा लय झाला का बाह्य विश्व म्हणजे दृश्य म्हणजे सगुण साकार, म्हणजे हे जे साकार स्वरूप आहे. मन असेल ना तर जग आहे. आणि जेव्हा मनाचा लय होतो तेव्हा जगच राहत नाही. मनाचा लय होतो म्हणजे अज्ञानाचा लय होतो. मनाचा लय म्हणजे अज्ञानाचा लय, म्हणजे तिथं ज्ञानाचा उदय होतो. आणि मग जेव्हा मनाचा लय होतो, ज्ञानाचा उदय होतो, मग हे दृश्य जग राहत नाही. मग सगळं जग कोण झालेलं आहे, मनच झालेलं आहे, नाही का. हे सगळं मनच झालेलं आहे. म्हणजेच याला काय म्हटलेलं आहे, हे अविद्या. म्हणजे आता इथं जे स्वप्न पाहिलं हे अविद्येने स्वप्न पाहिलेलं आहे. इथलं स्वप्न कुणी पाहिलं, कुणी निर्माण केलं, हे अविद्येने स्वप्न निर्माण केलेलं आहे, नाही का. अविद्येने हे स्वप्न निर्माण केलं. आणि हे जे व्यापक जे आहे, तर हे व्यापक स्वप्न कुणी केलेलं आहे. तर आता थोडासा विषयला तर लांबच चाललेला आहे. तर साथीचे हे कसं आहे पहा, तुम्हाला एक सांगतो पहा. तर हे स्वप्न अविद्येचं स्वप्न एकालाच पडलेलं आहे. अविद्येचं स्वप्न कोणाला पडलं, आपलाच पडलं. आणि ते आपणच एकटे पाहत आहोत, अविद्येचं स्वप्न. आता मायेचं स्वप्न जे आहे, हे मायेचं स्वप्न आपल्या सगळ्यांना पडलेलं आहे. आता थंडी आली, ताप आला, नाईटा झाला, मला एकट्याला होत. कोणाला काय, कोणताही आजार, थंडी येऊ द्या, ताप येऊ द्या, किंवा नाईटा होऊ द्या, किंवा एखादा इथं काय म्हणतात त्याला बेंड होऊ द्या, ते मला एकट्याला होईल. परंतु साथीचा रोग आल्यावर काय होतं, सगळ्या ती साथ सगळ्या गावभर नाही का. हे रोग एकट्याला होता, त्याला साथ, मला आजार झाला म्हणजे एकट्याला तापाला म्हणजे त्याला साथ कोणी म्हणतंय का, हा नाही, जबरदस्त साथ. आजारी कोण काही पडलं, मी एकटाच पडलो, मग त्याला साथ म्हणता येत नाही. ही साथ म्हणजे अख्खं गाव घेतलं, नाही का. म्हणजे सगळ्या गावाला रोग झाला, परंतु एकट्याला जो रोग होतो त्याला साथ म्हणता येत नाही. अविद्येचं स्वप्न फक्त जीवाने पाहिलं, ते एकट्यानं पाहिलं. परंतु हे जे स्वप्न आहे हे आपल्या सगळ्यांना पडलं. हा साथीचा रोग होता. हा कसा आहे, हा साथीचा रोग आहे, नाही का. आता काय होईल, हा साथीचा रोग, नाही का, हा साथीचा रोग गेला, जो औषध घेईल तो बरा होईल. साथीच्या रोगातून कोण वाचतील, जो चांगला ट्रीटमेंट घेईल तर तो वाचेल, नाही का. आणि ज्याला ट्रीटमेंट मिळेल, तसं आपण सगळे साथी. कोणती साथ आहे, कोणती साथ आहे, हा, याला कोणती साथ म्हणतात, भवरोगाची साथ. हा भवरोगाची साथ आहे. आणि ह्या भवरोगाच्या साथीपासून ही साथ, कारण कसं आहे, जीवा अविद्येचं स्वप्न एकट्याला दिसतं, आजारी पडलो तर एकटाच, ते ठीक आहे. परंतु हे जे स्वप्न हे जे आहे ना, हे कसं, हा साथीचा आजार आहे आणि हा सगळ्यांना रोग झालेला आहे. आणि याची सुटका कशी आहे, जो जो ट्रीट जाईन, औषध घेईन, पथ्य पाणी करील, तो म्हणून मी बरा झालो, तो बरा झालो. अजून बरेच लोक आहे,
तशा प्रकारचा साथीचा रोग आहे. म्हणजे ज्यांच्या दृष्टीनं काय आहे, तर ज्यांचा काय झालं औषध पाणी योग्य मिळालं त्यांचा आजार बरा झाला, ते रोगातून सुटले. तसं ज्यांना ज्ञान झालं ते या साथीच्या रोगातून, अज्ञानाचे साथी या तिच्यातून सुटले. मग तसं जर पाहिलं तर हे कसं आहे, तर हे मायेनं दाखवलेलं स्वप्न आहे, नाही का? हे मायेनं दाखवलेलं स्वप्न आहे आणि म्हणून ते कसं आहे, ते व्यापक आहे आणि त्याला सगळ्याला औषधी एकच आहे, नाही का? परंतु अविद्येच्या स्वप्नातून जागा झाला, अविद्येच्या स्वप्नातून जागा झाला, परंतु मायेच्या स्वप्नात अडकला आणि मायेच्या स्वप्नातून जेव्हा तो जागा होतो मग तेव्हा त्याचे काय होते, त्याला स्वरूपाची भेट होते. पहा आता, तर अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारी ओथी झाले, तैची अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य त्रय. मग आता हे माझाच एकाचा विस्तार झाला. तसं जर पाहिलं ना तर आता मग सांगितलं, ज्यानं औषध घेतलं त्याचा रोग गेला. तसं हे जे जग भासतंय ना, हे ज्याच्या त्याच्या मनाचा हा विस्तार आहे, प्रत्येकाच्या मनानं. परंतु प्रत्येकाला झालं, प्रत्येकाच्या शरीरामध्ये किडे शिरलेत, कॉलरेचे किडे शिरलेले आणि त्यांना काय झालं, लागण सगळ्यांना एकच आहे. परंतु कसं आहे, असं जरी असलं तरी परंतु सगळ्यांना औषध एकच आहे, कॉलरेचंच औषध पाहिजे. तसं याला एकच औषध, ते म्हणजे आत्मज्ञानाचं औषध. ज्यांनी आत्मज्ञानाचं औषध घेतलं, नाही का, आणि मग आत्मज्ञानाचं औषध घेतलं, ते या साथीच्या आजारातून बचावले. आता पहा, मध आदी देहाती 67 ओवी, पाण्या जसा फेस किंवा अगोदरची ओवी पहा, त्याप्रमाणे अव्यक्त अमूर्त अशा माझ्याकडून हे तर त्रैलोक्य विस्तारले असे जाण. आतापर्यंत 66 श्लोकापर्यंत काय सांगितलं, जग हे माझ्यापासून वेगळं नाही, जग आणि मी वेगळाच, जग म्हणजेच मी आणि मी म्हणजे जग आहे. आपण खोबरं घेतो, बाबा हीच गोष्ट साध्या भाषेत सांगायची. तुम्ही बाजारातून वांगी आणता, ती देठासहित आणता का, देठ कापून आणता, देठासहित आणता. मग देठाशिवाय वांगे होतात का? मग आपण देठ खातो का? मग त्या देठाचा उपयोग काय सांगा. आपण नारळ आणतो बाजारातून, मग आपण ती ज्याला आपण ती शेंडी आणि करवंटी खातो का? ती खात नाही, पण त्याच्याशिवाय नारळ होतो का? पण सगळ्यांना मिळून आपण नारळ म्हणतो, सगळ्यांना आपण नारळ म्हणतो, म्हणून तुम्ही नारळ खाल्ला. नारळ खाल्ला म्हणजे ते शेंडी आणि करवंटी खाल्ली नाही, आतलं खोबरच फक्त खाल्लं. मग खरं नारळ ही संज्ञा कशाला आहे, नाही का? आतापर्यंत काय सांगितलं, सगळ्याला मिळून नारळ म्हणतात, नाही का? आतापर्यंत सगळ्यांना मिळून नारळ म्हणतात, परंतु आता याला तसं सगळं मिळून जग आहे. आता पुढे काय, पाण्यात जसा फेस भासतो तर त्याप्रमाणे महत या तत्वापासून देह या तत्वापर्यंत सगळी भूते माझ्याच ठिकाणी भासमान होतात. आता एकाच काय होतं, एकाच परमात्म्यावर जसं माती चिखल झाला, असंख्य पशु पक्षी तयार झाले. आता जोपर्यंत नाम आणि रूप आणि आकार आहे तोपर्यंत अनेकत्व आहे, नाही का? आणि नाम रूप कसं आहे, हे काल्पनिक आहे, हे काल्पनिक आहे. अरे अर्जुना, त्या फेसाच्या आत पाहिले असता जसे पाणी नाही. मग आता आपण पाहतो फेस येतो, फेसामध्ये पाणी आहे का? फेस आणि पाणी वेगळं आहे का, एक आहे का, दोन आहेत? तसं पाहिलं तरी एक आहे, परंतु एक जरी भासत असलं परंतु त्या फेसामध्ये पाणी नाही. तसं हे जग फक्त माझ्यावर फक्त भासतंय. हे जग आता म्हणजे पहिला विचार काय सांगितला, जगापासून मी वेगळा. मग विचार सांगितला नारळ आणि खोबरं वेगळं नाही. आता काय सांगतात, हे जरी खरं असलं तरी खोबरं म्हणजे नारळ नव्हे. का सांगायचं कारण काय, एखाद्याने अख्खं नारळ जर खाल्ला तर पुढे पंचायत केली बसायची. ह्या जगाला जर आता म्हणतात हे जग म्हणजेच मी आहे, एखाद्याने जर समजा जग म्हणजेच मी आहे, ह्या जगाच जर समजा तो म्हटलं ज्ञानाचा विचार करायला लागला, या जगालाच ब्रह्म म्हणून जर चिंतन करू लागला, त्याला आत्मज्ञानापर्यंत जाता येईल का? मग नारळ शेंडीचा बाद, त्या शेंडी आणि करवंडीचा बाद करून त्याच्यापर्यंत खोबऱ्यापर्यंत पोहोचावं लागतं. तसं या दृश्याचा बाद करून आत्मतत्वावरून पोहोचावं लागतं. शेवटी असं सांगतात, नाही का, शेवटी हातचा घ्यायचा, नाही का, उत्तर मिळालं का हातचा देऊन टाकायचा, तशा प्रकारचं.
पैसे घ्यायचे, काकांकडून पैसे घ्यायचे, काकांकडून 10,000 रुपये घेतले, 10,000 रुपयावर माझं काम मी करून टाकलं, माझं काम झालं, त्यांचे 10,000 त्याला देऊन टाकले, कामही तयार झालं. झालं का नाही? आणि त्यांचे पैसे त्यांना पोहोचले, परंतु कामाला झालं का नाही? त्या फेसाच्या आत पाहिले असता पाणी नाही, किंवा स्वप्नातील अनेक पण जागे झाल्यावर जसे नसते. स्वप्नामध्ये एकच आपण अनेक, एकच ब्रह्म. आता एक विषय असा आहे पहा, एकच परब्रह्म आहे, परब्रह्म एकच आहे, परंतु ते परब्रह्म, ज्याला ते परब्रह्म दिसत नाही त्याला अनेक रूपानं हे जग दिसतं. काय दिसतं? अनेक रूपानं. म्हणजे तर बीजदृष्टी आपल्याला ठेवायची आहे. झाड जरी आपण पाहत असलो, खोड आहे, फांदे आहेत, फळं आहेत, पानं आहेत, अनेक विविध आकार आहेत, जरी असलं तरी याचं सत्य स्वरूप हे कशापासून निर्माण झालं? त्या बीजापासून निर्माण झालं. त्या बीजाला कधी विसरायचं नाही, नाही का? म्हणून पाहता, म्हणून बीज महत्वाचं आहे. बीज दृष्टी ज्याला आपण म्हणतो ना. पण स्वप्नातील अनेक पण जागे झाल्यावर जसे नसते. मग आपण स्वप्नामध्ये अनेकत्व, आपण स्वप्नात एकच, आपण अनेक होतो, नाही का? स्वप्नात आपला हा जीव, हे मन अनेक होतो आणि आपण जागा झाल्यावर एकटेच असतो. तसं एकच काय झालेलं आहे, हे सगळं विश्व अनेक रूपानं, इतकं अनंत कोटी ब्रह्मांडाने एकच परब्रह्म काय झालेलं आहे, हे विश्व झालेलं आहे. पहिलं उदाहरण काय? स्वप्न संपलं, अनेकत्व संपलं, आपण एकटे होतो. तसं हे मोठं दीर्घ स्वप्न संपलं. हे दीर्घ स्वप्न हे अविद्येवर स्वप्न भासते. आधी आत्मा आहे, आत्म्यानंतर अविद्या आहे, आणि अविद्येला मुळं पडलेलं स्वप्न आहे. आता इथं अविद्या नाही, इथं फक्त माया आहे. इथं काय आहे? माया आहे. आणि मग त्या मायेमुळं हे पडणारं स्वप्न आहे. मग इथं माया दूर केली, माया दूर केली तर मग काय होतं की मग त्या भगवंताचा स्वरूप आपला कळतं. मग एकच भगवंत हा अनेक झालेला आहे, अनेक झालेला आहे, एकच भगवंत. मग आता जागा झाल्याशिवाय जसं अविद्येचं स्वप्न संपत नाही, तसं आत्मस्वरूपावर जागा झाल्याशिवाय ही स्वप्न संपत नाही. आणि मग काय होतं? एकटं. मग त्यावेळेला जसं आपण जागा झालो, एकटेच एक असतो. मग तिथं पशु नसतात, पक्षी नसतात, जंगल नसतं, शत्रू नसतं, सैन्य नसतं, राजवाडा नसतो, काही नसतं. तिथं आपण एकच एक असतो. तसं जेव्हा हे स्वप्न, विश्वरूपी स्वप्न संपतं, तेव्हा केवळ फक्त परब्रह्म उरतं. सगळा भास नष्ट होतो आणि सगळी सुखही नष्ट होतात, सगळी दुःखही नष्ट होतात, सगळ्या कल्पनाही नष्ट होतात. त्याप्रमाणे जी भूते माझ्या ठायी भासमान होतात, त्यात मी असत नाही. ही उपपत्ती मी तुला अध्याय 7 मध्ये सांगितली आहे. आता पहा, अग्नीपासून दूर झाला. धुरामध्ये अग्नी आहे का? अग्नी आहे का? पाण्यापासून वीज झाली, त्या विजेमध्ये पाणी आहे का? पाणी त्याच्यामध्ये नाही. आता त्या झाडापासून, फांदीपासून फळ झालं, त्या फळामध्ये फांदी आहे का? नाही, त्याच्यामध्ये फांदी नाही. मग तशा प्रकारे काय झालेलं आहे, जग ह्या माझ्या स्वरूपावर जग भासतं, परंतु त्या जगामध्ये अजून दुसरं उदाहरण सांगतो. दोरी आहे, त्या दोरीवर सर्प आहे. आता या सर्पामध्ये दोरी आहे का? तुम्ही मला सांगा. सर्पामध्ये दोरी आहे का? नाही. किंवा दुधापासून काय झालं? दही झालं, दह्यापासून तूप झालं. त्या तुपामध्ये दही आहे का? आपल्या दह्यापासून तूप कधी करता येईल, परंतु तुपापासून दही करता येईल का? तुपापासून दही करता येणार नाही. मग तशा प्रकारे की हे अज्ञान घालवलं आणि ज्ञान झालं, मग त्या ज्ञानापासून पुन्हा विश्वाची उत्पत्ती होईल का? ज्या दुधापासून दही, दहीपासून लोणी, लोण्यापासून तूप तयार केलं, त्या तुपापासून पुन्हा दुधाची, दह्याची उत्पत्ती कुणालाच करता येत नाही, कधी होऊ शकत नाही. तसं ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याला पुन्हा दृश्य, मिथ्या, सुख दुःखांचा भोग आणि 84 लक्ष योनी याच्या चटके त्याला बसणं शक्य नाही. शक्य नाही, नाही का? जरी समाजात तुपाला वाटलं आपण पुन्हा दही व्हावं, तरी त्याला पुन्हा दही होता येत. तुपाला किती वाटलं, तेवढं पुरतं, त्याला जाऊ दे, होता येईल त्याला. तसं एकदा ज्ञान झाल्यानंतर त्याला वाटलं मला दुःख व्हावं, मी अनेक व्हावं, तरी त्याला अनेक होता येत नाही.
अनेक पण हे अज्ञानात आहे आणि हे तुमच्या आमच्या करता सांगितलेलं आहे नाही. म्हणून त्याप्रमाणे भूते माझ्या ठाई भासमान होतात, त्यात मी असत नाही. म्हणजे भूतेने माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही. भूते माझ्या ठाई नाही. मग आता कसं, अरे बाबा तुला दोरीवर जो सर्प बसला तो सर्प नाहीच, त्या सर्पामध्ये मी नाही. तर म्हणून एकट्यासाठीच बोललेल्या भाषणांचा पाला न व्हावा याकरिता इतकेच पुरे झाले. आता काय म्हटलेलं आहे की तर माझ्या स्वरूपात तुझे चित्त प्रवेश करू. आज आपलं ध्यान घ्यायचं, ध्यान पाहिलं खरं म्हणजे श्लोक मी घेणारच नव्हता, शुभ झालं तरी पूर्ण घेतला होता.